नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. कमळी याच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्स वगैरे ऋषी सगळ्यांना म्हणतात की कमळीची हालत खूप क्रिटिकल म्हणजे खूप घातकदायक आहे. आपल्याला लवकरात लवकर तिचे ब्लड ग्रुप म्हणजे कसं तरी आपल्याला म्हणजे सापडलं पाहिजे, तर हॉस्पिटलमध्ये आपल्याला भेटलं पाहिजे. ऋषी म्हणतो काही केलं पाहिजे, पण हा बॉम्बे ब्लड ग्रुप कोणाचाही नाही आहे, त्यामुळं खूप म्हणजे खूप त्रास होतोय. सहसा करून ब्लड बँकेमध्येही मी खूप वेळा विचारण्याचा प्रयत्न केला आहे, पण तिथे पण काही अवेलेबल नाही आहे असं काही सांगितलं आहे. डॉक्टरांना पटकन एका हॉस्पिटलमधून फोन येतो आणि ऋषीला म्हणतात पटकन त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन हे ब्लड ग्रुप आहे, तिथून तुम्ही घेऊन या असं काही सांगितल्यानंतरनं ऋषी एकदम धावत पळत तिथून निघून जातो. निग्गी पटकन कमळीचा हात पकडते म्हणते की कमळे, तुला काही होणार नाही, आम्ही सगळे आहोत, लवकरात लवकर तू चांगली होशील, बरी होशील, काही काळजी करू नको असं काही म्हणल्यानंतर निग्गी पटकन बंड्याच्या गळ्यामध्ये पडून एवढी जास्त रडते भयानक टाईपमध्ये. तिला काही कळत नसतं, सुधरत नसतं दोघांनाही. पटकन इथे अनिका, कामिनी, रागिनी ह्या तिघीजणी असतात. कामिनी म्हणते अनिका, त्या लवकरात लवकर तुझ्या आयुष्यामधून म्हणजे तुझ्या रस्त्याचा काटा कमळी लवकरात लवकर जाणार आहे. आणि तेवढ्यात एक जण त्यांच्यापाशी कुरिअरवाला येतो, म्हणतो की हे पार्सल तुम्ही मागवलं होतं पण ते रिटर्न काही होणार नाही, त्याची पॉलिसी नाही आहे रिटर्नची. अनिका म्हणते तर मग पेमेंट करायचं आहे ना, पेमेंट करायच्या टाईमीला तिघींच्याही अकाउंटमध्ये पैसे नसतात, त्याच्यामुळे थोडासा डाऊटच येतो. कसे तरी मिळून मिसळून तिघीजणी 350 रुपये गोळा करतात ना पार्सलवाल्याला देतात. पार्सलवाला तिथून तर निघून जातो, पण अनिका म्हणते माझ्या अकाउंटमध्ये पैसे कसे काही नाही आहेत. रागिनी म्हणते अगं तुझ्याच अकाउंटमध्ये नाहीत, आपल्या तिघींच्याही अकाउंटमध्ये पैसे नाही आहेत, त्याच्यामुळे आपलं बहुतेक अकाउंट बंद आहे किंवा अन्नपूर्णा आजीने हा अकाउंट बंद करायला लावलेला असणार आहे. अनिका चिडचिड करते, म्हणते की त्या अन्नपूर्णा आजीला काय झालं काय आहे, आपल्यापासून आतापर्यंत कॅश पण घेतली आहे आणि आपल्या अकाउंटमधले पैसेही तिने काढलेत, म्हणजे काय म्हणायचं तरी काय आहे. ते आपली सरू जी काही कमळीचा फोटो बघून खूप रडत असते, म्हणते कमळी तू जिथे कुठे आहे सुखरूप आहेस ना, काळजी घे स्वतःची, तू जाई तुझी एकदम म्हणजे आशीर्वाद देऊ, सगळं भरभराटाईन लावू असं सगळं काही बोलत असते. तिच्या डोळ्यातून खूप पाणी येत असतं. आणि तोपर्यंत तिथे राधिका येते. राधिका आल्यानंतर पटकन सरू कमळीचा फोटो लपवते आणि म्हणते की काय हो राधिका ताई, काही काम होतं का. राधिका म्हणते काय झालं सरू मावशी, तुमच्या डोळ्यामध्ये पाणी नाही हो, आपण आत्ता उन्हामधून आलो ना त्याच्यामुळे डोळ्यामधून पाणी येत आहे. इथून सरू पटकन राधिकाशी खोटं बोलून जाते. बोला ना राधिका ताई, काय काम होतं काय तुमचं. राधिका म्हणते अहो सरी मावशी, तुमचा बॉम्बे ब्लड ग्रुप आहे का, तुमचा कुठला आहे ब्लड ग्रुप. ती जरा विचार करून म्हणते बी पॉझिटिव्ह असं काही बोलल्यानंतरनं राधिका म्हणते की अहो ती नायशाला शिकवायसाठी डान्स क्लास टीचर येत नाही का, तिचा ॲक्सिडेंट अपघात झाला आहे, तिला रक्तगट पाहिजे ना, म्हणजे ब्लड ग्रुप ब्लड पाहिजे, त्यासाठी तुम्हाला विचारलं. सरू म्हणते नाही हो, तू जाई तिला लवकरात लवकर बरी करावी अशीच प्रार्थना करते. राधिका पटकन ऋषीला फोन करते. ऋषी अरे काय झालं, घावलं का रक्त, ते असं काही बोलल्यानंतर ऋषी म्हणतो नाही ना ग वहिनी, चालला हे बघायचं असं म्हणून दोघी फोन ठेवतात. ऋषी जिथे ब्लड बँकेमध्ये गेलेला असतो त्याला तिथेही रक्त सापडत नाही. तिथूनही तो निराश होऊन आपल्या हॉस्पिटलमध्ये जातो. कमळीपाशी धावत पळत गेल्यानंतर त्याच्यापाशी भयानक एक सत्य समोर येतं. ते म्हणजे ट्रेचरवरती असं म्हणजे दुसरीच कुठली तरी बॉडी असतं, त्याला वाटते कमळीच आहे, कारण निग्गी आणि बंड्या खूप रडत असतात. त्याला काहीही कळत नसतं की पटकन त्या बॉडीवरचं कापड हटवतो. तो बघतो तर काय दुसरी बॉडी आणि त्याच्या कुठं जीव येतो. म्हणतो की खरंच ही कमळी कशी आहे. अन्नपूर्णाही तिथे बाहेर बसलेली असते. निग्गी म्हणते राजन सरांनी कमळीला आपला ब्लड दिला आहे, त्याच्यामुळे आत्ताशी कुठं आपल्या कमळीला शुद्ध येत आहे, त्याच्यावरून ऋषीच्या जीवाजीव तेवढा येतो. अन्नपूर्णा म्हणते ऋषी अरे काळजी करू नको, कारण की राजन आणि कमळीचा ब्लड ग्रुप एकच आहे ना, त्याच्यामुळे ते डॉक्टरांनी त्यांना द्यायला सांगितलं आहे. असं म्हणल्यानंतरनं कमळीची आत्ता कुठं तब्येत जरा सुधारणा झाली आहे, त्यामुळे ऋषीचा जीवाजीव
जीव आल्यामुळे तो म्हणतो, अन्नपूर्णा मॅडम बरं झालं तुम्ही आलात ते, नाहीतर आज कमळी वाचणं म्हणजे मुश्किल होतं. असं काही बोलल्यानंतरनं कामिनी अनिकाला वाटत असतं की कमळीचा आज शेवट झाल्याशिवाय राहणार नाही, आपला एकदम रस्त्याचा काटा गेलाच म्हणून समज, असं काही कामिनीने विचार केलेला असतो. राजन म्हणतो, खरंच जी कोण मुलगी आहे तिच्यासाठी मला हे करायचं लागलंय म्हणजे भाग्यच माझं, कारण की तिने आत्तापर्यंत आपल्या घरासाठी जे काही केलं आहे ना, ती खूप काही केलं आहे. मी हे केलंय म्हणजे तिच्यासाठी खूप शून्य आहे. असं काही बोलल्यानंतर राजन पटकन कमळीच्या डोक्यावरून हात फिरवतो. कमळी म्हणते की खरंच बापाचं प्रेम हेच असतं का? असं काही म्हणल्यानंतरनं राजन आणि सरू एकमेकांच्या समोर येतात. तेव्हाच कमळीला आणि राजनला तेव्हा सत्य माहीत पडतं की नक्की राजनला माहीत पडतं की सरू आणि कमळी ह्या दोघीजणी एक